नमस्कार अँड वेलकम बॅक टू फूड सफर्स. तर पुण्यामध्ये आयकियाची नुकतीच शाखा उघडलेली आहे आणि आज तीच पाहण्यासाठी आपण निघालेलो आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. तर पुण्यातील विमाननगरच्या फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये उघडलेले आहे आयकियाचे नवे कोरे स्टोअर आणि तेच पाहण्यासाठी आपण आता निघालेलो आहोत रावेत इथून. महाराष्ट्रामध्ये एकूण 3 आयकियाचे एक्सपिरियन्स स्टोअर्स आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं स्टोअर आहे नवी मुंबईला, जिथे आम्ही ह्या अगोदर 2 वेळा भेट दिलेली आहे आणि तिथून भरपूर खरेदी केलेली आहे. आणि त्या खरेदीचा हॉल व्हिडिओसुद्धा ह्या चॅनलवर आपल्या आधी आलेला आहे. तो सुद्धा तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर रावेतपासून इथे पोचायला आम्ही अगदी ऑड डेच्या दुपारी निघालेलो असल्या कारणाने अवघ्या 1 तासाच्या आत आम्ही इथे पोचलेलो आहोत आणि लेट्स एक्सपिरियन्स द स्टोअर नाव. आज विमाननगरमध्ये नुकतेच उघडलेल्या आयकियाच्या शाखेत आपण आलेलो आहोत. ही शाखा आहे फिनिक्स मार्केट सिटी इथे. सो लेट्स गो इनसाइड अँड चेक आउट. आयकियाचे ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रोडक्ट्स आम्ही ह्या अगोदरसुद्धा ऑर्डर केलेले आहेत आणि आमच्या घरात ह्याचे बरेच प्रॉडक्ट्स आहेत जे आम्ही वापरत आहोत ऑलरेडी. त्यामुळे पुण्यामध्ये ह्याचं एक्सपिरियन्स स्टोअर उघडल्या अगदी पहिल्याच आठवड्यात आम्ही भेट देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत. कटलरी किंवा स्टेशनरी दोन्हीसाठी वापरू शकतो. टँडम बॉक्सेसमध्ये ह्या आयकिया स्टोअरची एक खास गोष्ट म्हणजे इथे ना सगळे सेटअप केलेले असतात. जसं आत्ता तुम्ही हा पाहताय, हा आहे किचनचा सेटअप आणि इथे ह्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत ज्या आपण आपल्या घरी कशा वापरू शकतो त्याची आयडिया आपल्याला ह्या सेटअपकडे पाहून येते. आता आपण डायनिंग सेक्शनमध्ये पोचलो आहे आणि छोट्या डायनिंग टेबल्सपासून 6 सीटर डायनिंग टेबल्सपर्यंत बरीच व्हरायटी अवघ्या 5,000 रुपयापासून ते 25-26 हजारापर्यंत उपलब्ध आहेत. फोल्डिंग डायनिंग टेबल्ससुद्धा फार छान अशी होती. हे ऑलरेडी आहे आमच्याकडे घरी आणि इथे आहेत ह्या बाकीच्या सर्विंग ट्रॉलीज. खूप छान छान पर्याय आहेत इकडे. अगदी 999 रुपयापासून 3,000 रुपयापर्यंतच्या ट्रॉलीज इथे अवेलेबल आहेत. त्या सर्विंग आणि स्टोरेज दोन्हीसाठी तुम्ही वापरू शकता. पण फक्त बघायला आलो ना ब्लॉग पुरताच. हां, छोटं गरजेचं दिसत असेल तर घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. काय आता गरजेचं घ्यायचं आहे तुला? डायनिंग टेबल चांगलं दिसतं आपल्या साईज. अरे आपण ब्लॉग करायला आलो, डायनिंग टेबल डायरेक्ट हे असे आमच्याकडे. आम्ही फक्त बघण्यासाठी म्हणून आलेलो, पण आता आम्हाला एवढी गरज वाटायला लागली आहे गोष्टींची की काय सांगू. समोर दिसलं की गरज चांगलं. तर हेच असतं, इकडे आल्यानंतर इतक्या वस्तू पाहायला मिळतात आणि मग इव्हेंच्युअली आपल्याला सगळंच गरजेचं वाटायला लागतं. त्यामुळे थोडं माइंडफुल राहणं गरजेचं आहे. ऑरेंज कलरची बास्केट आहे माझ्याकडे. आता आपण आलेलो आहोत बेडरूम सेटअपपाशी आणि इथे सिंगल आणि डबल दोन्ही व्हरायटी ऑफ बेड्स पाहायला मिळतील. सिंगल बेड अवघ्या 13,000 रुपयांपासून तर डबल बेड्स 20,000 रुपयापासून पाहायला मिळतात. आणि हे आहे एक बेडरूम इन्स्पिरेशन, जिथे आपण वॉर्डरोबचा सेटअप आणि ड्रेसिंग युनिट दोन्ही पाहू शकतोय. कसा आहे मम्मा? आवडला का? हा कॉर्नरच किती क्यूट वाटतोय बघ ना. परफेक्ट. छान केलं, मस्त हायड्रॉलिक लावलंय त्याला. दाबूनच करायचं. सॉफ्ट क्लोजर. आता हे रूम इन्स्पिरेशन आहे एखाद्या आर्टिस्ट किंवा फॅशन डिझायनरसाठी. तर इथे एक असं डिस्प्ले असलेलं वॉर्डरोब आहे, त्यासोबत एक सोफा कम बेड दिला आहे जेणेकरून ती अख्खी रूम मोकळी राहील. एक फुल लेंथ मिरर ठेवलेला आहे. त्यानंतर पूर्ण स्टिचिंग आणि बाकीचे सप्लाईज ठेवण्यासाठी एक छोटासा एरिया केला आहे. कपडे हँग करण्यासाठी एक ही क्लोथ्सलाईन इथे, हा हँगर इथे ठेवलेला आहे. त्यामुळे ही एका आर्टिस्ट किंवा फॅशन डिझायनरसाठीचं त्यांनी तयार केलेलं एक इन्स्पिरेशन आहे. तर हा एक मूड बोर्ड आहे जो पाहून तुम्ही तुमच्याकडे सुद्धा काही ह्यातले आयडियाज घेऊन घरी एक्झिक्यूट करू शकता. ह्या कॉन्सेप्ट्स पाहण्यासाठी आयकियामध्ये येणं अतिशय उपयुक्त ठरतं. छान आहे ना कलर, जाम आवडलं.
आता ही छोटी छोटी टेबलं जी तुम्ही पाहताय ना, ती बेडच्या साईडला ठेवण्याची साईड टेबल्स आहेत. तर आता ही तुम्ही नुसतीच बेडच्या साईडला नाही, तर हे तुम्ही कुठेही एखाद्या लिव्हिंग रूमच्या कॉर्नरमध्ये किंवा कुठेही जिथे तुम्हाला थोडं स्टोरेज हवं आहे तिथे हे क्यूब्स म्हणा किंवा हे छोटे छोटे रॅक्स तुम्ही ठेवू शकता. आणि ह्याच्यामध्ये ना 3, 4, 5 जवळजवळ पेस्टल, व्हाईट, न्यूट्रल सगळे कलर अवेलेबल असतात. त्यामुळे कसं होतं ना, ते आपल्या इंटिरियरमध्ये एकदम सहज तुम्हाला ॲडजस्ट करून घेता येतं. आणि ह्या वेळेला ना व्हाईट, वेंगे, ब्राऊन, ओकवूड हे कलर्स वगळता मिंट आणि ग्रेमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी पाहायला मिळाली. आता आपण पोचलो आहे किड्स फ्रेंडली फर्निचर पाहायला. हे आहे लहान मुलांसाठीचं स्टडी टेबल आणि स्टडी टेबलसोबतच इथे छोटे छोटे बेड्स, बंक बेड्स, त्यानंतर छोट्या कॉट्स आणि बरंच काही छोटे छोटे सीट आउट्स गार्डनमध्ये म्हणू नका किंवा इवन लिव्हिंगमध्ये लहान मुलांसाठी बसण्यासाठी केलेल्या बऱ्याच लहान सहान अरेंजमेंट्स अतिशय कलरफुल आणि युनिक अशा इथे पाहायला मिळाल्या. आता आमच्या घरी जी माझी ऑफिस चेअर आहे ना, ती जरा क्रॅक झाली आहे. त्यामुळे इथे आम्ही आलो आहे एक ऑफिस चेअर बघण्यासाठी. तर व्यवस्थित कुठे मावतो आहे, कसं कम्फर्टेबल वाटतं आहे ते चेकआउट करण्यासाठी आम्ही बसून बघतो आहे. ती पण बघ. अर्ध पण नाही फिरलो दमलात. कम्फर्टेबल का मिस्टर दिवटे? आत्ता आमच्याकडे ही खुर्ची आहे, ही घेऊन आम्हाला 2 वर्ष झाली आहेत. पण ह्या खुर्चीचा ही प्लॅस्टिक बॉडी असल्यामुळे ना इथून ही जरा तुटली आहे आता. म्हणून आम्ही क्रॅक व्हायला सुरुवात झाली आहे, तुटली नाही आहे अजून, क्रॅक गेला आहे त्याला. म्हणून आम्ही आता बघतोय दुसरी खुर्ची. त्यात मला ही एक आवडली खुर्ची, ही छान आहे. सो लेट्स सी, आत्ता जर आवडली, पटली, डिस्काउंटेड रेटमध्ये मिळाली तरच. आता वी आर एंटरिंग अवर फेवरेट सेक्शन विच इज क्रॉकरी अँड किचन आयटम्स. मम्मा काय अगं, लहान मुलांचं तुला अजूनही आवडत आहेत ह्या गोष्टी. छान आहे ना पण टेक्स्चर एकदम खूपच छान आहे. डोळे किती छान आहेत त्याचे, सॉफ्ट आहेत एकदम. ओय हो ग, तसं बघतो असंच वाटलं मला एकदम आल्यानंतर. पण हे उपयोगाचं नाही आपल्या, जाऊ देत. आपण उपयोगाच्या सेक्शनकडे वळूया. हां सुमू, म्हटलं आपलं मोस्ट फेवरेट सेक्शनमध्ये तर आपण एंटर करतो आहे. नवीन घराचं इंटिरियर झाल्यानंतर किंवा रिनोव्हेशननंतर आयकियामध्ये येऊन फर्निचर घेणं एक मोठा सोहळा होऊ शकतो. पण एकदा का ते घर लागलं की त्यानंतर आपण मोस्टली रिपीट विजिट्स ज्या आयकियामध्ये करतो त्या अपहोल्स्ट्रीसाठी, म्हणजेच बेडशीट्स म्हणा किंवा सीट कवर्स ह्या गोष्टी घेण्यासाठी. वारंवार आपण मोठं फर्निचर घ्यायला येत नाही. पण मग आयकियामध्ये आपल्यासाठी काय बघण्यासारखं आहे तर ही क्रॉकरी आणि भांडी. तर ह्यांचं ना स्टीलच्या भांड्यांमध्ये पण हल्ली खूप व्हरायटीचे स्टॉक पॉट्स म्हणा किंवा कढई म्हणा ह्यांनी काढल्यात आणि ह्याची क्वालिटी बऱ्यापैकी चांगली आहे. माझ्याकडे पण एक मोठा सॉसपॅन आहे. त्यानंतर ही आत्ता जी तुम्ही बेकिंग प्लेट पाहताय ही सुद्धा माझ्याकडे आहे आयकियाची. त्यानंतर बऱ्याच डीप डिशेस मी आयकियामधून घेतलेल्या आहेत आणि ह्या सगळ्याची क्वालिटी अतिशय उत्तम आहे. फर्निचरचं म्हणाल तर काही जण म्हणतात की हे काय म्हणतात त्याला, पार्टिकल बोर्ड मला वाटतं ह्याचं असतं. तर आय डोंट नो मच अबाउट द फर्निचर. आमच्याकडे एक स्टूल आहे जे आयकियाचं आहे आणि आमच्या दोघांचीही वजनं ते अगदी सहज पेलतं. त्याच्यावर 130 किलोची कपॅसिटी आहे, त्यामुळे ते चांगलंच टिकलेलं आहे. पण बाकी बेड किंवा सोफ्याच्या क्वालिटीचं मला काहीच सांगता येणार नाही. बट टॉकिंग अबाउट द युटेन्सिल्स, ह्या कढया, सॉसपॅन म्हणू नका किंवा इवन त्यांचे नॉनस्टिक पॅनसुद्धा बऱ्यापैकी चांगले आहेत. हल्ली आपण नाही जास्त नॉनस्टिक वापरत आणि ते पाहताना ह्यांनीसुद्धा इथे फार नॉनस्टिक ठेवलेलं नाही आहे. आणि हां, हे जे स्क्रबिंग पॅड्स आहेत ना, हे पण खूप छान आहेत. हे आधी फक्त व्हाईट ग्रे कलरमध्ये यायचं आहे, ह्यावेळी मिंट ग्रीनसुद्धा निघालेलं आहे. तर हे मिंट ग्रीनचं आयकियाला जरा ऑब्सेशन झालेलं दिसतं आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये मिंट ग्रीन कलर त्यांनी काढलेला आहे. आता इथे तुम्ही पाहताय ते आहेत इंडक्शन बेस असलेले आणि ट्रायप्लाय स्टीलचे पॅन्स, जे आपण डिशवॉशरमध्येही वापरू शकतो आणि इंडक्शन प्लेटवरही. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे पॅन आणि झाकण दोन्ही घेतलं पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला फक्त झाकण जरी घ्यायचं असेल तरी ते सिंगल पीस झाकणसुद्धा इथे वेगळ्या वेगळ्या सायझेसमध्ये अवेलेबल आहे.
इथे मी लाकडी चिमटे बघत होते नॉनस्टिक अर्थातच एअर फ्रायरमध्ये वापरण्यासाठी. नुकताच नवीन एअर फ्रायर घेतला आहे त्यासाठी मी बघत होते. पण मग मला अचानक आठवलं अमेरिकेच्या IKEAतनं एक तसा चिमटा ऑलरेडी गिफ्ट म्हणून आलेला आहे, म्हणून मग मी तो ठेवून दिला. हा ग्रे कलरचा ट्रे खूप उपयुक्त आहे, हा सुद्धा आहे आमच्याकडे. आणि त्यातच आता मी मगाशी म्हटल्यानुसार मिंट ग्रीन कलर पुन्हा IKEAने काढलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे ना लोएस्ट प्राईज नेहमी रेड किंवा ऑरेंज कलरमध्ये टॅग्स बनवलेले असतात. त्यामुळे इकडे आल्यावर कधी तुम्हाला खरेदी करताना जे प्रोडक्ट्स तुम्हाला गरजेचे वाटत आहेत ते तुम्ही रेड कलरच्या प्राईजमध्ये आहेत का ते चेक करू शकता. तर तुम्हाला ते लोएस्ट प्राईजमध्ये घेता येऊ शकतात. आता आपण पाहतोय ते आहे डीप डिशेस, बाउल्स आणि डिनर प्लेट्स आणि स्टार्टर प्लेट्स ह्या सेक्शनमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता वेगळ्या कलर्समध्ये ग्रीन, ब्लू, पिंक या प्रत्येक शेडमध्ये जे तुमच्या इंटिरियरला सूट होईल अशा डिफरंट कलर्स ऑप्शन्समध्ये इकडे ह्या प्लेट्स मिळतात. आणि आपण जर बाजारातून एखादा डिनर सेट घेतला तर आपल्याला तो 6 पर्सन किंवा 10 पर्सन अशा ह्याच्यामध्ये मिळतो. म्हणजे ज्याच्यामध्ये 6 बाउल, 6 प्लेट्स, 6 स्टार्टर प्लेट्स असं मिळतं. तर इथे ते लिमिटेशन तुम्हाला राहत नाही. तुम्हाला हवा तो शेप, हवा तो कलर आणि हव्या त्या क्वांटिटीमध्ये हा डिनर सेट तुम्ही कस्टमाइज करू शकता, तुम्हाला हव्या तितक्या प्लेट्स घेऊन. तर ही एक खूप छान गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि इथे बाकीचे कलर एक वेळ बदलत राहतात, पण ह्यांचे व्हाईट कलरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या इथे कायम अवेलेबल असतात. आणि आमच्याकडे मागे घेतलेल्या अशाच प्लेट्स होत्या, त्यातल्या 3-4 प्लेट्स आमच्या फुटल्या. त्यामुळे मी पुन्हा 4 प्लेट्स नवीन घेतल्या आणि पुन्हा माझा डीप डिशचा जो 6चा सेट होता तो पुन्हा मी तयार केलेला आहे. तर कसं असतं म्हणजे एखादं आपण काही घेतलं दुकानात आणि ते तुटलं तर पुन्हा तशीच प्लेट आपल्याला मिळत नाही. तर हे एक छान ऑप्शन आहे. त्यानंतर आता तुम्ही हा बघताय हे म्हणजे गार आयटम्स काय म्हणतात ह्याला, आय थिंक थर्मल काहीतरी इन्सुलेशन असलेल्या बॅग्स आहेत ज्या टिफिनसाठी म्हणजे गार वस्तू ठेवण्यासाठी. ही येलो कलरची बॅग होती आणि ती जी ब्लॅक कलरची बाजूला ती टिफिन बॅग होती. तर अशाही छोट्या गोष्टी अवेलेबल आहेत. हे स्टोरेज बॉक्सेस आहेत, ते थोडे मला आज एक्सपेन्सिव्ह वाटले, बट लेट्स सी, बघूया, ऑफर्स तर येतच असतात. त्यानंतर सध्या सगळ्यांच्या गरजेचं आणि लागणारं म्हणजे हे फ्रॉथर. तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता कॉफी वगैरे बीट करण्यासाठी. कप्स होते छान, अगदी 99 कप्स अवेलेबल होते. हे आहे बेड लिनन सेक्शन आणि सिंगल आणि डबल दोन्ही बेडशीट्स इथे अवेलेबल आहेत. ब्युटिफुल समर प्रिंट सध्या अवेलेबल आहेत आणि 1100 रुपयापासून ह्याची सुरुवात आहे. कलरफुल डोरमॅट्स आणि रग्स आहेत. मला ना हे रग खूप आवडले, क्यूट रग आहे. आणि सपोर्ट कशाला म्हणतात ना, सपोर्ट आणि कोऑपरेशन एनकरेजमेंट तर तुम्हाला मी दाखवते ना. हे आहे नाव सपोर्ट, कोऑपरेशन आणि एनकरेजमेंटचं. ही माझी आई आहे आणि हे सगळं ती माझ्यासाठी शूट करते फोन आडवा धरून. ओय मम्मा काय करते? काय नाही, तुला व्हिडिओ घेऊन एखादा तुझा मिस झाला तर. हाय, सांग हा कशाला वापरायचा? म्हणजे तुमचं ब्रोकन वेस्ट काय असेल, मेटल, प्लॅस्टिक वगैरे ते ठेवण्यासाठी आणि एक ॲज अ स्टोरेज तुम्ही वापरू शकता ना रॅकमध्ये ठेवायला. हा एक ब्युटिफुल बार सेटअप आणि त्याच्यातले सगळे ग्लासेस, क्रॉकरी, बार टूल्स हे सगळं IKEAचं आहे. त्यामुळे प्रत्येक प्रॉडक्ट इथे डिस्प्लेवर त्यांनी ठेवलेलं आहे. त्यातलं जे तुम्हाला उपयोगी वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. हे आहे मिरर्स आणि लाईट्सचं सेक्शन. खूप डिफरंट शेप्स, सायझेस आणि पॅटर्न्सचे स्टायलिश आणि फॅन्सी आरसे इथे पाहायला मिळाले. अतिशय कन्व्हिनियंट आणि यूजफुल असे स्टिक ऑन मिरर्ससुद्धा इथे उपलब्ध आहेत. त्यासोबतच सीलिंग लाईट्स, हँगिंग लाईट्स आणि फ्लोर लॅम्प्समध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी इथे तुम्हाला पाहायला मिळेल.
बरं, ज्यांना डेकॉर म्हणून झाडं ठेवायला आवडतात त्यांच्यासाठी खऱ्या झाडांसोबतच आर्टिफिशियल प्लांट्ससुद्धा इथे अवेलेबल आहेत. आणि ही आर्टिफिशियल प्लांट्स जी आहेत ती अगदी रिअल लुकिंग अशी आहेत आणि अगदी 50 रुपयापासून ही फुलं सुरू होतात. ते मग पुढे तुम्ही घ्याल त्या रेटमध्ये इथे निरनिराळ्या प्रकारची झाडं, फुलं अवेलेबल आहेत. ह्यूज किंवा बल्की फर्निचर आयटम्स रॅक सिस्टीममध्ये स्टोअर केलेले असते. तुम्हाला आवडलेल्या प्रोडक्टवर असलेला कोड पाहून तो कोड आपल्याला खाली ह्या पॅकेजेसशी मॅच करायचा असतो आणि तिथे पाहून आपण हे घेऊ शकता. ह्यावरचा एक अतिशय डिटेल्ड व्लॉग आम्ही ह्या अगोदरच बनवलेला आहे, जेव्हा आम्ही नवी मुंबईच्या आयकिया स्टोअरला व्हिजिट केलं होतं 3 वर्षांपूर्वी. आणि त्यानंतर आम्ही 2-3 वेळा जाऊन आलोय, पण व्लॉग एक बनवला होता आणि त्यात खूप डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामुळे मी नक्कीच तुम्हाला तो व्लॉग पाहण्यासाठी रेकमेंड करीन. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता खरेदी करून आपण पोचलेलो आहोत बिलिंग सेक्शनला. अतिशय हंबल, पोलाईट आणि कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे इकडचा. आणि ह्यावेळी आम्ही खूप वस्तू घेतलेल्या नाहीत, पण ज्या काचेच्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या बिलिंग झाल्यानंतर इथे असे 2 काउंटर केलेले आहेत आणि तिथे ह्या काचेच्या वस्तू आपल्याला व्रॅप करून दिल्या जातात. खरेदी तर करून झाली, आता बघूया इकडचा फूड कोर्ट. फार मोठा फूड कोर्ट नाही आहे इथे, एक छोटंसं आयकिया कॅफे आहे. तर फार मोठं फूड कोर्ट इथे नाही आहे नवी मुंबईसारखं, पण ह्या आयकिया कॅफेमध्ये व्हेज नॉनव्हेज स्नॅक्स मेन्यू अवेलेबल आहे, जिथे हॉटडॉग्स मिळतात, समोसे मिळतात आणि त्यासोबतच केक्स आणि डेझर्ट्सची काही व्हरायटी आहे. त्यासोबतच जे अनलिमिटेड रिफिल अलाउड असतं इथे हॉट कॉफीचं वगैरे, ते सुद्धा इथे आहे ज्यूस आणि कॉफीसाठी. आणि आम्ही इथे काय काय घेतलं होतं त्यावर एक नजर टाकूया. आयकियामध्ये आल्यानंतर स्वीडिश फर्निचर सोबतच स्वीडिश फूडचा अनुभवसुद्धा तुम्ही निश्चित घ्यायला हवा. इथे आल्यानंतर ह्यांच्या स्पेशालिटीज म्हणजे लिंगनबेरी जॅम, चिकन मीट बॉल्स वगैरे हे प्रकार ट्राय करायला हवे. ह्यांचे चीज केक्स आणि मीट बॉल्स वगैरे आम्ही ह्या अगोदर नवी मुंबईच्या आयकियामध्ये ट्राय केलेले होते. इथे ते स्नॅक प्लॅटरसारखे अवेलेबल होते, तिथे ते जेवणाच्या म्हणजे मेन कोर्समध्ये अवेलेबल होते. त्यासोबतच डेझर्ट्समध्ये खूप व्हरायटी ह्यांच्याकडे मिळते, जसे की मफिन्स, चीज केक्स, सिनेबन्स, कुकीज आणि हे फ्रेंच हार्ट इथे पाहायला मिळालं. तर आम्ही असंच काय काय घेतलं होतं. त्यासोबतच इथे ना अनलिमिटेड कॉफी आणि ज्युसेस मिळतात, म्हणजे यू जस्ट हॅव टू पे वन्स आणि त्यानंतर तुम्ही मल्टिपल रिफिल्स तिकडे असेपर्यंत घेऊ शकता. तर आम्ही इथे काय काय घेतलं होतं तर लिंगनबेरी जॅमसोबत चिकन मीट बॉल्स. आपल्या इंडियन पॅलेटला ना हे जॅमसोबत नाही जात, पण तो जॅम उत्कृष्ट होता. त्यानंतर हे फ्रेंच हार्ट घेतलं होतं, कॉफी घेतली होती, समोसे घेतले होते जे पॅक ऑफ 6मध्ये अवेलेबल होते आणि एक चिकन हॉटडॉग घेतला होता. फूड खूप छान होतं आणि ह्या सगळ्याची प्राईज होती 548 रुपीज. आता आपण ह्या सगळ्या जेवणाचा ह्या सगळ्या स्नॅक्स आयटम्सचा एक छोटासा रिव्ह्यू ऐकूया. समोसा छान आहे एकदम, बिलकुल तिखट नाही का. आणि त्याचा एरवी समोसा म्हटलं की खूप मिरची असते ना, अजिबात नाही, एकदम छान आहे. मीट बॉल ट्राय केला मी, मीट बॉल पण एकदम मस्त आहे. सॉसेज, हॅलपिनोज असं सगळं दिसतं. चिकन सॉसेज, हॅलपिनो, मस्टर्ड, पिकल आहे, पिकल आहे छान आहे आणि स्पायसी नाही बिलकुल. मस्त. हा कसला तरी जॅम आहे, कसला आहे तो मला माहिती नाही. काय जॅमचं नाव? लिंगॉनबेरी जॅम म्हणतात त्याला. लिंगॉनबेरी जॅम म्हणतात त्याला. I'm a desi girl. I cannot have chicken balls with jam. मला केचपच पाहिजे त्याच्याशी. ये दिल मैं तोड़ने जा रही हूँ. लेट्स ब्रेक दिस हार्ट. छान तोडलंय मी एकदम मध्ये मधोमध. I'm going to taste this. आता सॉस लावून बघतो. गोड अजिबात लिंगॉनबेरी जॅम. बटरी आहे खूप. मला मिळाला आहे जॅम लावून. नुसतं पण छान लागते बटरी.
ते संपवलंच नाही झालं आहे ना. पण आहे ना गरम केलं तर आणि छान लागतं. मस्त आहे. तर ते फ्रेंच हार्ट म्हणजे अगदी अशी बटरी खारीचं असं व्हर्जन होतं जे खूप छान लागत होतं कॉफीसोबत. आणि तो जो जॅम होता ना ते ॲक्च्युली एक स्कॅन्डिनेवियन सुपर फ्रूट आहे लिंगनबेरीज, आणि त्याचा तो जॅम होता तो ह्यावर लावून खूप छान लागत होता. आणि इकडे सगळ्यात जास्त मला आवडलेली गोष्ट म्हणजे इकडे त्यांनी तुम्हाला तुमचं फूड तुमच्या हिशोबाने गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हसुद्धा ठेवलेले आहेत. तर तुम्हाला तुमचं फूड जर रिहीट करायचं असेल तर तिथे 2 मायक्रोवेव्हसुद्धा अवेलेबल आहेत जिथे जाऊन तुम्ही तुमचं फूड रिहीट करू शकता. सो दॅट्स इट गाईज. ही होती आपली IKEA पुणे मधली इनसाईट टूर. आणि अतिशय धमाकेदार सुरुवात ह्यांनी केलेली तर आहेच, कारण इंस्टाग्रामवर अतिशय त्यांनी खूप इम्प्रेसिव्ह अशा पुणेरी पाट्या लावून ओपनिंग केलं. त्यामुळे खूपच लोक आकर्षित झाली. पुणेकरांचं मन त्यांनी जिंकलं. आणि आम्ही पण लगेचच पहिल्याच आठवड्यात भेट दिली ह्या स्टोअरला, कारण आमच्याकडे भरपूर IKEAचं फर्निचर ऑलरेडी आहे. एक मोठा IKEA हॉल ऑलरेडी चॅनलवर आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. निश्चितच नवी मुंबईच्या तुलनेत हे दुकान लहान आहेत, पण येस ऑफकोर्स पुणेकरांना प्रत्येक वेळी मुंबईला आता जायची गरज नाही. लहान सहान गोष्टी तुम्ही ह्या एक्सपिरियन्स स्टोअरमध्ये येऊन प्रत्यक्ष पाहून खरेदी करू शकता. ऑनलाईन बाईंग ऑप्शन तर कायमच आहे IKEAकडे, पण छान वाटतं जेव्हा तुम्ही येऊन हे मूड बोर्ड्स पाहता, इथून इन्स्पिरेशन घेता. तर बऱ्याच वेळेला नवीन घर घेतल्यावर आणि रिनोव्हेशनच्या वेळेला वगैरे खूप फायदा होतो. खूप छान छान ऑप्शन्स पाहायला मिळतात, छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून मोठ्यातल्या मोठ्या वस्तूपर्यंत. तर दिस वॉज आवर टेक ऑन IKEA स्टोअर. आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जितकं कव्हर करता येईल ते सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि बऱ्यापैकी गर्दी होती दुकानात, त्यामुळे अगदी सगळं जवळ जाऊन घेता येत नव्हतं, कारण बऱ्याच जणांना आपल्या चेहऱ्यावर पॅन झाला कॅमेरा की ते ऑकवर्ड फील करतात. त्यामुळे रिस्पेक्टिंग दॅट थिंग जितकं कव्हर करता येईल तेवढं आम्ही कव्हर केलेलं आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, आणि जर वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा, हाईप करा, आणि ज्यांना यूज होईल अशांना शेअर करा. त्यासोबतच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं हे नक्की कॉमेंट करून आम्हाला सांगा. त्या कॉमेंट्स वाचायला आम्हाला खूप आवडतात, आणि ते एक कॉमेंट बॉक्समध्ये लाईव्ह इंटरॅक्शन झाली की खूप हुरूप येतो अजून व्हिडिओज बनवण्यासाठी. हा व्हिडिओ कसा वाटला हेही कॉमेंट करून सांगा. लवकरच भेटू आपल्या नव्या व्हिडिओसोबत. स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग फूड सफर्स नुपूर सुमुख. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन अँड सी यू सून इन अवर नेक्स्ट. ही लॉन्ड्री बास्केट मस्त आहे 400 मध्ये. म्हणजे त्याच्यात तुम्ही कपडे भरा आणि मग बाथरूममधनं धुवायला जाताना असे भरून तुम्ही कॅरी करू शकता. आमच्या बेडरूममध्ये जिथे आमची लॉन्ड्री बॅग आहे तिथपासून वॉशिंग एरियापर्यंत कॅरी करायला मस्त आहे. मला ही आवडली खरंच.